मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक अशी खूप छान अशी रीडिंग घेऊन आलोय जी महाकाल महादेवांची आहे। आणि ॲक्च्युली आज पौर्णिमा आहे आणि महादेवांचा असा एक खूप स्ट्रॉंग मेसेज मला आला जो अगदी ब्रह्ममुहूर्तावर आला होता बरं का। मग हा जो मेसेज होता म्हणजे महाकाल आणि लँग्वेज म्हणजे हेच शब्द होते की महाकाल बनवतात, महादेव किंवा महाकाली असा शब्द नव्हता तर महाकाल होता। महाकाल तुम्हाला जिनियस बनवतात। आणि हा म्हणजे मी खूप वेळा तो विचार करत होते की हे कशासाठी आहे किंवा हा शब्द जो दिला गेला हा परत 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 असं रिपीट खूप म्हणजे डोक्यात सारखं सारखं तेच शब्द सारखा फिरत होता। आणि हे का आहे, कशासाठी आहे, काय सांगायचं आहे किंवा काय, तर म्हणजे खूप स्ट्रॉंगली असे इंट्युशन्स होते। आणि जिनियस म्हणजे काही तज्ञ, तर कोणत्या क्षेत्रात कोणत्या असं हे आहे ज्यामध्ये तुम्ही तज्ञ होताय, बरोबर आहे का। तज्ञ म्हणजे काय का कोणी मॅथ्स मध्ये असेल, कोणी अभ्यासात खूप तज्ञ असेल, कोणाचा एखादा असा विषय असेल की स्ट्रॉंगली खूप त्याच्यामध्ये म्हणजे भल्या भल्यांना तो घाईला आणत असेल, अवघड वाटत असेल, पण त्यांच्यासाठी अगदी चुटकीस अशी सुटणारा असा विषय असेल। असे काही विषय असतात ज्यामध्ये ती लोक तज्ञ असतात, जिनियस असतात। आणि तसंच तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, तुम्ही जो विषय हाताळताय किंवा तुम्ही ज्या विषयामध्ये तुम्हाला महादेवांनी महादेवांनी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या भक्तीनं, तुमच्या प्रेमानं, तुमच्या त्यांच्यातल्या जे कनेक्शन आहे महादेवांचं तुमचं, त्याच्यामुळं तुम्हाला इतकी शक्ती तुम्हाला त्यांनी दिली आणि तुमच्या भक्तीचं वरदान तुम्हाला महादेवांनी महाकालनी दिलेला आहे। आणि त्यामुळं बनताय तुम्ही जिनियस। आणि हे जे जिनियस आहेत हे कशासाठी, ॲज अ स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही जिनियस असाल, तुम्ही कोणत्याही तुमचा जो पाथ आहे, तुमचा जो रस्ता आहे किंवा तुम्ही जो एखादा विषय निवडलेला आहे त्यामध्ये तुम्ही तज्ञ होताय। मग हा आत्ता जो विषय आहे तो म्हणजे स्पिरिच्युअलिटीचा, अध्यात्माचा आहे। आणि महाकाल तुम्हाला जिनियस बनवतात। तर जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे जो स्पिरिच्युअलिटीचा, अध्यात्माचा जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे त्यामध्ये महाकाल तुम्हाला जिनियस बनवतात। आणि महाकाल म्हणजे अशी शक्ती आहे ज्यांना आपण बघतो ना, उज्जैनला जे महाकाल मंदिर आहे किंवा त्या महाकाल त्यांना जी आरती असते, भस्म आरती असते, आणि जो भस्म आहे तो डायरेक्ट स्मशानातून त्या ह्याच्यातून तो आणला जातो आणि त्यानं ती आरती केली जाते। म्हणजे ज्या गोष्टीचा लोकांना म्हणजे हे वाटतं की भीती वाटते, त्याच भस्माने त्यांची आरती केली जाते। मग हे का, कशासाठी, तर साक्षात महाकाल आणि साक्षात महादेवांनी सुद्धा आपल्याला हे सांगितलंय की जिथपर्यंत आपण खरंच भक्ती आहे ना, खरंच तुमच्यात भक्ती आहे ना, तर मग जगातली कुठलीही अशी शक्ती असू दे जी तुम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न करू दे, त्याचा नायनाट होणारच, त्याचा नायनाट होणार। कारण शून्य अस्तित्व माणसाचं काय आहे ते कळतं कुठं, तिथं। तर तिथून सुद्धा म्हणजे परमेश्वर म्हणतो तू कुठंही आज तू माझ्या जवळच आहेस, मी तुझ्या जवळ आहे, तू माझ्या जवळ आहेस। त्या जगभर काही फिरू नकोस, काही शोधू नकोस, तुझं वेळ, एनर्जी आणि हे सगळं काही हे करत बसू नको। तू जिथं आहेस तिथं मी आहे, मी इथं म्हणजे मी माझ्या बऱ्याच वेळा आपल्या अशा मनामध्ये काही भावना असतात, काही गोष्टी असतात की मी या जागेत असले तर मला खूप छान असे इंट्युशन्स येतात किंवा मला काही गोष्टी कळतात किंवा काही मला हे होतं आणि मी जागा बदलली तर मला होणार नाही किंवा त्या जागी गेलो तर होणार नाही, असं नाही आहे। तर महादेव आणि महाकाल तुम्हाला ह्याच ह्याच्यातून मेसेज हाच देत आहे की तू जिथे आहेस तिथे मी आहे, माणसामध्ये देव आहे। हा खूप मोठा मोलाचा संदेश महादेवांनी आपल्याला दिलाय। आणि आजच्या विषय जो आहे रीडिंगचा तो म्हणजे हाच आहे की जिनियस तुम्हाला बनवतायत महाकाल। आणि जर तुम्ही उज्जैनला जाऊन आलेला असाल, जाणार असाल किंवा महाकाल तुमच्याकडे आलेले आहेत, म्हणजे असे तुम्हाला कोणी दिलेले आहेत, तर म्हणजे एक खूप सुवर्ण योग जो आहे तो तुमच्या आयुष्यात आहे। कारण ही जी भक्ती आहे ती एक ऍक्च्युली कुठली पण देवता असू दे, एक साधी काडी जरी असेल तरी सुद्धा, ती इतर कोणाकडे जायचं असेल तरी सुद्धा त्याला खरंच हे लागतं त्याच्यामध्ये, म्हणजे त्या व्यक्तीचं ते भाग्य लागतं किंवा परमेश्वराची भक्ती असेल, जे काही असेल, कुठं काही करायचं असेल तरी सुद्धा त्यासाठी नियती असायला लागते, आपली वेळ यायला लागते, त्याशिवाय आयुष्यात कोणत्या गोष्टी घडत नाहीत। आणि साक्षात महाकालने तुमच्या डोक्यावर हस्त ठेवलेला आहे आणि तुमच्या अवती भोवती कुणाच्याही विचारांमध्ये नकारात्मक विचार
किंवा नकारात्मक असं तुमच्याबद्दल काही येत असेल तरी सुद्धा तिथल्या तिथं ते भस्म करण्याचं जे हे आहे ना ते हाती घेतलेलं आहे महाकालनी. आणि तुमच्या भोवती असा औरा, असं प्रोटेक्शन तयार केलेलं आहे तुमच्यावरती. तुम्ही जिथे असाल, जे करत असाल, किंवा ज्या कार्यामध्ये एखादा बिझनेस असेल, आधी अशी अपॉर्च्युनिटी आहे जी स्वीकारताय, त्यामध्ये तुम्हाला काही शिकायचं आहे, पुढं जायचं आहे, किंवा नवीन नवीन गोष्टी शिकायच्या, तर त्या सगळ्यासाठी तुम्हाला जिथं जिथं कुणी अडथळा घालेल तिथं तिथं महाकाल तुमच्या बरोबर आहे. त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्या बरोबर आहेत. आणि ज्यांनी कुणी असा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ते खूप मोठ्या ह्याला हात घालतायत, असा संदेश महादेवांचा आहे. कारण जी अशी सोल आहे ती त्यांची आहे. त्यांनी जी ज्ञान असेल, किंवा आध्यात्मिक ज्ञान असेल, किंवा समाजातील चांगल्या विचारांचा विचार असतील, किंवा नवीन पैलू जे आहेत बदलण्यासाठी त्यांची ती सोल त्यांनी बनवलेली आहे. समाजासाठी, लोकांसाठी, त्यांच्या सगळ्याच म्हणजे जे काही चांगलं आहे ते देण्यासाठी बनवलेले आहे, तर त्यासाठी आहे. तर इथं तो मेसेज आहे. आणि तुम्हाला जिनियस ते बनवतायत महाकाल. त्यांचे खूप खूप आशीर्वाद तुमच्यावर आहे. कुठल्याही गोष्टीची छोटी मोठी काही भीती तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्ही महाकालांचा तुम्ही थोडंसं नामस्मरण करा, त्यांचं जरा स्मरण करा आणि त्यांच्या नामाचा थोडासा जप करा. तुमच्या मनातली आणि ध्यानातली सगळी भीती निघून जाईल. जर तुमच्या मुलांना असं काय वाटत असेल तर त्यांनाही तुम्ही तेही करू शकता. आणि झालं तर महाकालांचं दर्शन जर नाही तुम्हाला झालं तरी सुद्धा ऑनलाईन असतं किंवा काही असतं तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते करू शकता. साक्षात महादेव आहेत आपल्या ठिकाणी, तर त्यांचं स्मरण तुम्ही करा. ही भीती तुमच्यातली नष्ट होऊन जाईल असा तुम्हाला मेसेज आहे. तर महादेवांचा मेसेज आहे हा. आणि महाकाल तुम्हाला बनवताय जिनियस. बघूया आता तुमची इंट्युशन पॉवर हाय होणार आहे. तुम्ही अशी लखलखीत चमकत असं म्हणजे तुमची जी वाणी आहे, तुमची वाणी अशी थरारक असे शब्द असतील आणि तुमची वाणी खूप शुद्ध, प्रखट आणि जी खरंच समोरच्याला ऐकताना त्याचे कान तृप्त होतील अशी तुमची वाणी बनणार आहे. म्हणजे हे जे ऑनलाईन बिझनेस करणारे कोण असतील किंवा बोलण्याचं काही हे करत असतील तर त्यांना सुद्धा त्यांचं थॉट चक्र खूप हायली ऍक्टिव्हेट होते. त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे. प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी अगदी महादेवानी आणि परमेश्वरांनी त्यांच्या म्हणजे अगदी देवी सरस्वतींचा आशीर्वाद त्यांच्या जिभेवर आहे. आणि म्हणूनच त्यांच्याकडून खूप मोठी कार्य सुद्धा करून घेतली जाणार आहे. तर हे महाकाल तुम्हाला याच बाबतीत जिनियस बनवत आहेत की जे जे तुम्ही कराल आणि जे तुमच्या आणि समाजाच्या हिताचं असेल त्यामध्ये तुम्हाला भरघोस यश आहे. ना कुणाला फसवायचं आहे, ना कुणाकडनं फसवून घ्यायचं आहे, ना कुठल्याही गोष्टीमध्ये चुकीच्या इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. जे चांगलं आहे, कारण इथं कर्माचं फळ मिळतं. जे सगळा चालू आहे तो सगळा कर्माचा खेळ आहे. कुणी किती हवेत उडू दे त्याला पडायचं परत जमिनीवरच आहे. त्यामुळं कर्माच्या ह्या खेळातून बाहेर पडायचं नाही. जे चांगलं आहे ते हातात घेऊन पुढे जायचं असं महादेवांचा महाकाल तुम्हाला असा संदेश देत आहेत बरं का. आणि खूप मोठा मेसेज आहे तुमच्यासाठी हा. महाकाल तुम्हाला जिनियस बनवत आहेत. आणि हे जे कार्ड आहे ते म्हणजे येलो रंग आहे, पूर्ण ऑरेंज आणि येलो मिक्स आहे याच्यामध्ये. तर तुमचं आणि हे जे कार्ड आहे महाकाल तुम्हाला जिनियस बनवत आहेत. तर याच्यामध्ये कसे होप्स आहेत बघा. तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो एक्सेप्टन्स आहे, स्वीकारण्याची कला आहे तुमच्यामध्ये. जे काही झालं ते डोक्यामध्ये ठेवत नाही, अजिबात डोक्याला हे करत बसत नाही तुम्ही की सगळ्या गोष्टी का झाल्या, कशासाठी झाल्या, कोणी केल्या का. हे सगळं जे काही तुमच्या ह्याच्या माइंडमध्ये काही गोष्टी जरी साठल्या असतील तरी सुद्धा त्या काढून टाकायच्या आहेत. आणि नसेल जात तरी सुद्धा तुम्ही महाकालांचं नामस्मरण करा, ते निघून जाईल. पण तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही काढून टाकलेल्या आहेत ऑलरेडी. त्यामुळेच तुमच्यातली एक्सेप्ट करण्याची शक्ती वाढलेली आहे. आणि महाकाल तुम्हाला जिनियस बनवतात. जिनियस म्हणजे काय, आता पास्टमध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या झाल्या, जर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत असाल समोरच्यावर प्रॅक्टिकली, म्हणजे तुमचा इमोशनली स्वभाव आहे, भावनिक भावनांमध्ये वाहत जाता, समोरचा चलाकपणे तुम्हाला काही गोष्टींमध्ये अडकवण्याचा किंवा तुम्हाला चीट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कोणत्याही बाबतीत असतो, ॲज अ फायनान्शियल असू दे, फिजिकली असू दे किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये असू दे, मेंटली असू दे. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींनी तुम्हाला हे केलं जातं.
पण तुम्ही भावनिक असल्यामुळे समोरच्या माणसावर पटकन विश्वास ठेवता आणि तुम्हाला महाकाल म्हणूनच जिनियस बनवतायत. आता अशी नजर महाकाल तुम्हाला देत आहेत की कोसभर अंतरावर जर एखादी व्यक्ती असेल, एखादी एनर्जी असेल, अदृश्य शक्ती असेल, तरी सुद्धा त्यांच्या ज्या व्हाइब्स आहेत त्या तुम्हाला पटकन कळतील की ही समोरची व्यक्ती आहे, हिच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे की निगेटिव्ह एनर्जी आहे, ही तुम्हाला काय हार्म करायला प्रयत्न करते का, त्रास देण्याचा प्रयत्न करणार, किंवा त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अपसूक तुम्हाला अगोदरच समजतील. महाकाल तुम्हाला जिनियस बनवतायत. आणि जिनियस कुणीही नसतं, सगळेच जिनियस नसतात. जिनियस असा एकच असतो तो जो खूप तयारीचा असतो, त्याच्यामध्ये त्याची कला असते आणि तुमच्या भक्तीनं हा आशीर्वाद तुम्हाला महाकालाने दिलेला आहे. आणि महाकाल तुम्हाला का तुम्हाला जिनियस बनलं, कारण तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचं जे बोलणं आहे, तुमचं समाजामध्ये वावरणं आहे, तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करणं आहे, तुमचा फॅमिली मधला तुमचा वावर असेल किंवा सामाजिक वावर असेल किंवा सगळं जे काही तुम्ही करता त्यामध्ये तुमचा खूप चांगला हातखंडा आहे. म्हणजे तुम्ही प्रेमानं, तुमचे थॉट्स खूप लविंग आहेत, प्रेमळ भावनाही प्रेमळ आहे, प्रेमाने बोलता, वागता, समजून घेता, सांभाळून घेता. हरवलेलं एखादं लेकरू असेल तर त्याला सांभाळून, समजावून, सांगून त्याला कसं त्या सगळ्या त्या काटेरी ह्याच्यातून बाहेर काढण्याचा मार्ग त्याला दाखवावा, हा प्रयत्न तुम्ही सतत करत असता. म्हणून महाकाल तुम्हाला जिनियस बनवतायत. जिनियस कुणीही नसतं, तर तुम्हाला जिनियस त्यासाठी महाकाल बनवतायत कारण तुम्हाला अशा खूप साऱ्या लेकरांना मार्ग दाखवायचा आहे. अशा खूप साऱ्या लेकरांना तुम्हाला चांगला मार्ग दाखवायचा आहे. त्यांना म्हणजे जे काही खरंच चांगलं आहे, ज्याकडे त्यांची डोळे झाकते करतायत, ज्याकडे ते बघत नाहीयेत, त्यांच्या स्वतःकडे ते बघत नाही, त्यांच्यामध्ये काय गुण आहे तो बघत नाही आहेत, फक्त लोकांकडे किंवा या मटेरियलिस्टिक जगाकडे ते बघतायत. तर त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढून त्यांना खरंच जगण्याचा अधिकार, जगणं काय असतं, जीवन काय आहे, आयुष्य काय आहे, प्रेम काय आहे, वात्सल्य काय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो खरंच त्यांना जो मार्ग तुम्हाला जो दाखवायचा आहे किंवा ती जी छबी एक तुम्हाला दाखवायची आहे आणि ती दाखवण्यासाठी तुम्हाला महाकाल जिनियस बनवतायत. कारण तुमच्यामध्ये म्हणजे खूप सारे अशा हे आहेत की म्हणजे पेशन्स सुद्धा खूप तुमच्यात आहेत की काही गोष्टी लगेचच मिळाल्या पाहिजेत, हा तुमचा अट्टाहास नाही. पण जे मिळतंय हळूहळू का मिळेना, पण त्याची एक 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 जे तुम्हाला मिळतंय त्याची कडी एक 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 हे साखळी बनवत तुम्ही पुढे चाललाय. तुम्ही असं तोडून देत नाही, अरे तेव्हा मिळालं चल सोड तिकडं, आणि पुढं एक मिळालं ते घ्यायचं, ते मागचं सोडायचं, पुढे जायचं, हा स्वभाव नाही आहे तुमचा. तर कडी हे करत तुम्ही पुढे चाललाय, एक साखळी बांधत तुम्ही पुढे चाललाय की त्या साखळीमुळे आयुष्याचा नवीन मार्ग तुम्हाला स्वतःलाही सापडतोय आणि इतरांनाही तुम्ही तो दाखवताय. मग ही जी साखळी आहे ही खूप मोठी होणार आहे. वटवृक्षासारखी, वटवृक्षाच्या छायेखाली जसं बसावं असं म्हणून तुम्हाला जिनियस बनवतायत महाकाल. कारण जिनियस बनवण्यासाठी जे क्षेत्र, जे पात्र, जे काही तुम्हाला दिलं जातं, जी बुद्धी आहे, ते सगळं आहे ते तुम्हाला इतकं छान तुम्हाला दिले गेले, तर ते योग्य कारणासाठी, योग्य जे काही काम आहे किंवा योग्य जे ठरवलेलं आहे नियतीने, त्यासाठी वापर करण्यासाठी हा जिनियस जो आहे तो तुम्हाला बनवण्याचं एक हे दिलेलं आहे. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये कधीतरी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे असेल दुर्लक्ष होते का, मुलांकडे होते का, किंवा तुमच्या स्वतःकडे होते का, तर महाकाल तुम्हाला असं सगळं प्रोटेक्शन देत आहे. तुमची मुलं असतील, तुमची फॅमिली असेल, तुम्ही असेल, सगळ्याच बाबतीत तुम्हाला फुल प्रोटेक्शन देऊन जिथं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही लागणार. तुमच्या मनामध्ये असं कुठलंही गिल्ट राहणार नाही की मी काही गोष्टी करतोय किंवा करतोय त्यामुळं काही माझ्याकडून चुकलं जाते, सोडलं जाते, हा गिल्ट तुमच्यामध्ये राहणार नाही. म्हणून महाकाल तुम्हाला जिनियस बनवतायत. कारण तुमच्या मनामध्ये ॲज अ पास्टमध्ये तुमचा स्वभाव असा असेल, एखादी गोष्ट केली, एखादं काम झालं कोणाचं किंवा काही घरातलं झालं किंवा काही एखादं झालं नसेल तर मनाला खूप हे लागत होतं तुमच्या की अरे बाबा नाही, माझ्याकडनं हे नाही झालं, तर म्हणजे खूप वाईट तुम्हाला वाटत होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ते सॉर्ट आउट करतायत. ते सॉर्ट आउट करण्यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी एंजल्स आहेत, प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित होते. फक्त तुम्हाला महाकाल जिनियस बनवतायत म्हणजे तुमच्या रस्त्यातले अडथळे दूर करून जो खरा मार्ग आहे, जो तुमच्या बुद्धीला चालना देणारा आहे, तुमची जे
थॉट्स आहे तुमचे, तुमच्या विचारांना आणि समाजातल्या नवीन नवीन गोष्टींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे, तिथपर्यंत तुम्हाला ते घेऊन जात आहेत. खूप मोठा असा हा मेसेज आहे. आणि खरंच ही जिनियस जे तुम्ही होताय ना, नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण एक असं क्षेत्र आहे, त्यामध्ये जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे तुमच्यासाठी योग्य असं मनाला तुमच्या भावतंय ना, तिथं तुम्हाला आनंद वाटतोय, मला छान बस हेच मला पाहिजे, असा जो आनंद तुम्हाला आतून वाटतोय ना जे करताना, त्यामध्ये तुम्ही जिनियस होणार आहात. आणि महाकाल तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. आणि ही रीडिंग जर तुमच्याशी कनेक्ट होत असेल तर नक्की मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तर अजिबात विसरायचं नाही सबस्क्राईब करायला, का सांगा बरोबर. महाकाल आणि महाकाली म्हणजेच त्यांचं जो बॅलन्स आहे तो म्हणजे महाकाली. आणि महाकाल आणि महाकाली, जिथं महाकाली आहे तिथं महाकाल आहेत. आणि त्या तुम्हाला खूप मोठे तुम्ही का जिनियस होत आहे, कारण तुमच्यामध्ये खूप मोठे मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत, खूप आध्यात्मिक बदल तुमच्यामध्ये होत आहेत. काही छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या अगदी पाना फुलांची भाषा सुद्धा तुम्हाला समजेल, पाना फुलांची, पशुपक्ष्यांची, प्राण्यांची भाषा तुम्हाला समजेल. आणि हा जिनियस कोण असतो, जिनियस हाच असतो जर एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ असाल, जर तुम्ही मॅथ्समध्ये तज्ज्ञ असाल तर त्याचे बारीक सारीक गोष्टी तोंडपाठ अगदी फटाफट उत्तरं तुम्ही द्याल, म्हणजे तुम्हाला विचार सुद्धा करायला लागणार नाही. असं तसंच तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये जिनियस होत आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये असे जिनियस होत आहे की समोरच्या व्यक्तीचा, त्याचा आवाज, त्याचं दिसणं, त्याचा फक्त आवाज जरी ऐकला तरी सुद्धा त्याची कुंडली तुम्ही मांडू शकता. असं जिनियसपणा तुमच्यामध्ये येते. म्हणजे काय आहे याच्या मनामध्ये, काय ह्याचं चाललेलं आहे, काय वाटतंय ह्याला, स्वतःबद्दल असेल, इतरांबद्दल असेल, किंवा ह्याचा पुढचा हे काय आहे, चॅप्टर पुढचा ह्याचा काय आहे, काय ह्याला करायला लागणार आहे, काय ह्याला ज्ञान द्यायला लागणार आहे, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. त्यामुळं खूप साऱ्या सोल्स हील करणार आहात तुम्ही. खूप साऱ्या सोल अशा आहेत ज्या रस्ता भरकटलेल्या आहेत, ज्यांना मार्ग सापडत नाही आहे, जे कुठेतरी चुकलेत, हरवलेत असं स्वतःला त्यांना वाटतंय. त्या रस्त्याला योग्य मार्गाला आणि योग्य रस्त्याला तुम्ही घेऊन जाणार आहात. म्हणून महाकाल तुम्हाला जिनियस बनवत आहेत. आणि हे जिनियस बनवताना तुमचं रंग, रूप, तुमची वाणी, मी सुरुवातीला सांगितलं, हे सगळं मॅजिकली चेंज होतंय. खूप मोठा बदल आणि खूप मोठा चेंज जो तुमच्याकडे येतोय तो तुम्ही स्वीकारताय सुद्धा. कारण असा चेंज आहे हा जो तुम्हाला म्हणजे तुमचं पूर्ण कायापालट, पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत, म्हणजे पूर्ण तुमचा कायापालट, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये, तुमच्या पेहरावामध्ये, सगळ्यामध्ये आमूलाग्र असा बदल होतोय. मी खालच्या रिडिंगमध्ये सुद्धा आम्हाला हे आलेलं. आणि खरंच खूप मोठा धडा सुद्धा तुमच्यासाठी अनफोल्ड इथं केला जातोय. महाकाल तुम्हाला जिनियस बनवत आहेत कारण एक मोठा धडा आहे, जो धडा आजपर्यंत तुम्ही अभ्यास करत होता, एक लहान मुलाचा अभ्यास करत होता की नाही, 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यास करत होता, जो अभ्यास टप्प्याटप्प्यानं चालू झालं, पास झालं, सगळं झालं. पण आता तुम्हाला ॲज अ हायर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही गेलेले आहात. मग ते स्पिरिच्युअलिटीमध्ये असू दे किंवा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असू दे, तुम्ही एखादी जर परीक्षा देत असाल, नाही झालं त्याच्यामध्ये, जर तुम्हाला मनासारखा रिझल्ट आलेला नसेल, मनासारखे मार्क्स मिळालेले नसतील, मनासारखं, पण हे पुढं जाऊन अजून थोड्या दिवसांनी पुढं गेल्यावर तुम्हाला कळेल जे झालं ते चांगलं झालं. कारण तुमच्यासाठी एक वेगळा रस्ता परमेश्वराने निवडलेला आहे. तुमच्यामध्ये वेगळे गुण आहेत, कला आहे, या जगाला जिंकण्याची बुद्धिमत्ता परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. तर त्याचा जो उगम आहे किंवा ती जी शक्ती आहे, एखाद्याचं ढक्कन, टोपण ते काढल्याशिवाय तर बाहेर येत नाही ना. कोल्ड्रिंक्स पिताना टोपण काढायला लागते की नाही, फसताना ते सगळं बाहेर येतं. मग ते काढलं तरी पाहिजे आणि ते काढण्याचं काम आहे ते महाकाल करतायत. कारण जिनियस तुम्ही आत इतका बुद्धीमध्ये इतकं सगळं तुमचे साठवून ठेवलं ना, तुमचे विचार आहेत, तुमचे इंट्युशन्स आहेत, तुमचे थॉट्स आहेत आणि तुमचा अभ्यास जे काही सगळं तुम्ही काही केलेलं आहे ना, किंवा तुम्ही पूर्वजन्मामधून जे घेऊन आलेलं आहे ज्ञान, असं भरमसाठ तुमच्याकडे साठवून राहिलेलं आहे. मग ते साठलेलं एकदा साठलं की त्याला हे लागायला लागतं, कीड लागायला लागते की ते साठवून नाही ठेवायचं. तर ते योग्य वेळी त्याचा निचरा झाला पाहिजे, ते बाहेर पडलं पाहिजे. तसं म्हणून तुम्हाला जिनियस इथं महाकाल बनवत आहेत. कारण एक असं हे काढलं जाते, टोपण उघडलं जाते आणि तुमचा जिनियसपणा या जगासमोर येईल. तुमच्यातली बुद्धी, तुमच्यातलं कौशल्य, तुमच्यातला कला, तुमचे गुण ह्या जगासमोर बाहेर निघतील. हा महाकाल तुम्हाला, हे जे मेसेज आहेत हे महाकाल आणि महाकाली तुमच्यापर्यंत
पोहोचवत आहेत. खूप मोठा आणि खूप जबरदस्त मेसेज मिळालाय. नक्की मला कमेंट करून सांगा मेसेज कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महाकालींचा तुम्हाला आशीर्वाद आहे. महाकालींचा आहे, महाकाल आहेतच, त्यांचाच मेसेज आहे, म्हणजे बॅलन्सचा आहे. मी मला कालीच्या रिडिंगमध्ये सुद्धा सांगितलं, कारण मला ही बॅलन्सची ऊर्जा जी आहे ती खूप मला जाणवतीये. या थोडे बरेच म्हणजे 4-8 दिवसापासून खूपच मला अशी एनर्जी जाणवते. ही तुमचीच एनर्जी असते. जे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांचीच एनर्जी असते. त्यामुळं ती एनर्जी पिक होते. कळतं की खरंच ही बॅलन्स्ड एनर्जी आहे आणि हे जे हातात तुम्ही काम घ्याल ते खरोखर परमेश्वर पूर्ण करणार आहे. आणि टीचर अवेकन्स आहे. रूट चक्रा म्हणजे महाकाल तुम्हाला जिनियस बनवताय. तर रेड कलर मी इथे तुम्हाला सांगेन, रेड कलर खूप आहे. म्हणजे तुमचा रूट चक्रा जो आहे, मूलाधार जो आहे, ॲज अ फायनान्शियली जे काही ब्लॉकेजेस असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय. तर हे जे आहे म्हणजे रूट चक्रा, मूलाधार चक्र, याचं फायनान्शियली जे काही प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल काय अडचणी असतील, फायनान्शियल तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्या सगळ्यातून तुम्हाला इथं बाहेर काढलं जाते. आणि त्यासाठीच तुम्हाला जिनियस बनवलं जाते. कारण तुमच्यामध्ये म्हणजे कसं आहे, तुम्ही जर 10 रुपयाची अपेक्षा म्हणजे करत असाल, अरे बाबा ठीक आहे, मला जर 10 रुपये जरी मिळाले, मला 100 रुपये जरी मिळाले तरी ठीक आहे, पण तुम्ही जिथं 100 रुपये म्हणताय तिथं तुम्हाला 1 लाखाची अरेंजमेंट व्हावी. तुमच्या बुद्धीने, तुमच्या कौशल्याने, तुमच्या गुणाने, असा इथं तयारीने इतकं जिनियस तुम्हाला महाकाल बनवतायत, इतकं जिनियस बनवतायत. त्यामुळे तुमच्या अपेक्षा ज्या एवढ्या छोट्या छोट्या ज्या अपेक्षा आहेत ना, तुम्हाला असं वाटतं अरे बाबा हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे, पण तुम्हाला जिथपर्यंत तुमची नजर पोहोचत नाही तिथपर्यंत त्यांची नजर पोहोचते आणि तिथपर्यंत ते तुम्हाला तयार करतायत. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे जरी असेल नसेल तरी सुद्धा नाराज होऊ नका, कारण खूप मोठं तुमच्यासाठी सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि तसं ते होतंय, चालू झालेलं आहे, तसं ते होतंय. फक्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. कारण जे तुम्हाला या सगळ्या वेळेनं शिकवलं, पास्टनं शिकवलं, लोकांनी शिकवलं, एनर्जीसनी शिकवलं, सगळं शिकवलं, हा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. कारण असल्यावर सगळे असतात, नसलं की कोणी नसतं. त्यामुळं जे आहे आता, जे तुम्हाला येईल, जे तुम्हाला दिलं जाईल, जे तुम्हाला मिळेल, ही भगवंताची कृपा आहे, भगवंताचा आशीर्वाद आहे. शून्यातूनचा नवीन प्रवास आहे, शून्यातून नवीन सुरुवात आहे. आणि जे आहे तुमच्या कलेनं, तुमच्या कौशल्यानं, तुमच्या मेहनतीनं तुम्हाला दिलं जाणार आहे, ते परमेश्वराच्या आशीर्वादानं तुम्हाला मिळणार आहे. कारण ते तुम्हाला जिनियस बनवत आहे. त्यांनी तुमचा हात हातात घेतलाय, महादेवांनी, महाकालनी घेतलेला आहे. तुमच्या डोक्यावर त्यांचा हात आहे आणि त्यामुळं तुम्ही जे हातात काही घ्याल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, असा त्यांचा आशीर्वाद आहे. खूप मोठं ब्लेसिंग्स आहे, खूप मोठे आशीर्वाद आहेत आणि हे खूप सारं तुम्हाला सगळं मिळणार आहे. सगळं तुम्हाला इथं दिलं जाणार आहे, सगळं तुम्हाला मिळणार आहे. काहीही तुमच्याकडून मिसआउट होणार नाहीये. तुम्हाला देताना सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य ते तुमच्यापर्यंत पोहोचेल असा महाकाल त्यांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तरच जे काही मेसेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि हीच एनर्जी असते. हे तुम्ही जर कार्ड मी तुमच्या समोर शफल केले, तुम्ही नक्की जर हे कार्ड तुम्ही जर बघितलं तर हे कार्ड आहे एक्सपर्ट आहे. हे कार्ड म्हणजे तज्ज्ञ. आणि मी जे रिडिंगचा विषय तुम्हाला सांगितला जो म्हणजे जिनियस, महाकाल तुम्हाला बनवताय जिनियस. आणि तो कोण आहे? साक्षात महादेव आहेत, जे विष प्राशन करतायत. समुद्र मंथनामध्ये जे विष बाहेर निघालं ते प्राशन केलं कुणी? महादेवाने. नीलकंठ नाव जे महादेवांना मिळालं ते विष प्राशन केल्यानंतर मिळालं. आणि ते विष जे पिले ते कुणासाठी पिले? आपल्या सर्वांसाठीच ना. कारण ही सृष्टी आहे, ब्रह्मांड, हे सगळे जीव जंतू, सगळं जीवित राहावं, सगळ्यांच्या मध्ये जीव राहावा, श्वास राहावा, प्रेम वात्सल्य हे सगळं राहावं, म्हणून त्यांनी स्वतः विष पिलं. कारण त्यांना असं हे नको की सगळं हे होण्यापेक्षा मी एकटाच हे होतो, मला एकट्यालाच त्रास होऊ दे, सगळ्यांना व्हायला नको कुठल्याही गोष्टीचा त्रास, आहे की नाही. सगळे छान राहू देत, सगळे व्यवस्थित राहू देत, मस्त राहू देत, आनंदात राहू देत. मला एकट्याला काही त्रास होतोय ना, मला एकट्याला काही त्रास होतोय ना, तो होऊ दे.
आणि तशीच तुम्ही अशीच महादेवांची सोल आहात, जी तज्ज्ञ आहात म्हणून तुम्हाला ते करतायत. कारण येणारं सगळं दुःख, मग ते कुटुंबावरचं असू दे आणि कुठलंही स्वतःवरचं असू दे, काही असू दे, समाजावरचं असू दे, मुलांवरचं असू दे, जे काही असू दे, येणारं सगळं दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, सगळा तुम्ही स्वतःवर घेतलेला आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा इतरांना त्रास होऊ नये, इतरांना त्रास होऊ नये, मला काय होतंय ना, एकट्यालाच होते, होऊ दे म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या, सगळ्या गोष्टी, सगळी कर्तव्य सगळं हे स्वतःच्या अंगावर घेऊन पुढे तुम्ही गेला, जबाबदारी घेतलात, हक्काने सगळ्या गोष्टी अंगावर घेतलात, विष पिलात आणि म्हणून आता तुम्ही जिनियस उगीच नाही आहात, तुम्ही आहातच जिनियस. म्हणून महाकाल आता तुम्हाला तुमच्यासाठी देत आहेत. कारण तुम्ही विष पिले, विष प्राशन केलंय तुम्ही. ह्या काही समाज लोकांचं बोलणं असेल, वागणं असेल, काही घरातल्या हे असेल, म्हणजे फॅमिलीचे काही गोष्टी असतील, फायनान्शियली असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे कधी कधी अशा गोष्टी झाल्यात की तुम्ही न केलेल्या चुकांची शिक्षा तुम्ही भोगली आहे. ते सुद्धा तुमच्या बरोबर झाले. अशा घटना तुमच्या बरोबर झाल्या ज्यामुळे तुम्हाला म्हणजे अक्षरशः ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही घालमेल झाला होता. पण तुमचा एकच विश्वास होता, एकच ध्यास होता, महादेव. ते तुम्हाला सोडणार नाही, ते तुम्हाला एकटं सोडणार नाही. त्यांचा विश्वास महादेव आणि महाकाली तुम्हाला एकटं सोडणार नाही. तो जो बॅलन्स आहे, तो जो आशीर्वादाचा हात आहे, तो कधीच तुमच्यावरून निघणार नाही. आणि तुम्ही जिथं जसं कसं हे असाल ते तुमच्या बरोबर आहेत आणि ते तुम्हाला एकटे सोडणार नाही. ते किती तुम्ही विषप्राशन केले, किती तुम्ही या दुनियेशी लढलाय, किती तुम्ही रडलाय आणि किती सगळ्या गोष्टींना तोंड दिलंय ना, हे फक्त इथं माहित आहे. त्यामुळे जगाकडून अपेक्षा करू नका की ते तुम्हाला समजून घेतील, ते तुम्हाला म्हणतील तुम्ही काय केलंय, किंवा ते तुम्हाला जग तुमच्या फक्त चुका काढेल. जग तुम्हाला म्हणेल तुमचं काय चुकलं हे दाखवेल, तुम्ही कुठं कमी आहात दाखवेल, पण हे दाखवतात तू किती बरोबर आहेस, तुझ्यात काय चांगलं आहे आणि तू किती जिनियस आहेस, हे फक्त हे दाखवतात. त्यामुळे विश्वास यांच्यावर ठेवायचा, विश्वास, खूप विश्वास यांच्यावर ठेवा. अपेक्षा ठेवायची नाही, यांच्याकडून ठेवा. हा तुमच्यासाठी मेसेज आहे. आणि हे जे तुम्हाला जिनियस बनवलं जाते बघा, तुम्हाला भले वेळोवेळी विष प्राशन केला, संकटांना तोंड दिला, सगळं केलंय, पण आता अशी वेळ आली की तुम्ही जिनियस बना. कारण जर असं भयान विष जी व्यक्ती पचवू शकते ना, ती जगातल्या कुठल्याही संकटाला ती कधीच घाबरतच नाही आणि ती बिनधास्तपणे लढत पुढे जाते. म्हणून आता परमेश्वरानं साक्षात महाकाल तुम्हाला का जिनियस बनवतायत, कारण त्यांनी सगळ्या गोष्टींचं सगळीकडून तुम्हाला पूर्ण असं हे म्हणतात की नाही, म्हणजे लक्षात येत नाही, त्याचं वज्रासारखं तुम्हाला केले. कशाचाही आघातच तुमच्यावर होत नाही, कारण सगळे बिनले पूर्ण शरीरामध्ये आणि वज्रासारखे असे तुम्ही झालेले आहात. म्हणून आता जर बाहेर निघेल तर तुमच्यातून जिनियस असेल आणि तो तज्ज्ञ असेल, खूप मोठा, जो स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे, या जगाच्या ह्याच्यामध्ये कुठंही तुम्ही जा, सगळीकडं तुम्ही जिनियस आहात, तुम्ही तज्ज्ञ आहात आणि तुम्हाला महाकाल करतायत. खूप मोठा मेसेज होता, खूप मोठा, हे कार्ड खूपच मोठं आहे, खरंच मोठं आहे. आणि यातनं म्हणजे सुरुवात, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला ब्रह्ममुहूर्तापासून हा विषय माझ्या डोक्यामध्ये येत होता आणि हे मला इंट्युशन्स येत होते की जिनियस हे शब्द, पण काय जिनियस आहे हे मला लक्षात येत नव्हतं. तर मी तो इंट्युशन जसे आले मी तसं रीडिंग करायला घेतली. ह्या शेवटी हे जे कार्ड आहे हे असं जिनियस तुम्ही आहात. फक्त आता तुमच्यातला असा भरारी, जे काही हे आहे तुंग भरारी तुम्ही आता घेताय आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढतायत महाकाल. आणि त्यासाठी तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स आणि थँक्यू सो मच. कारण तुमची एनर्जी होती म्हणून मी एवढी मोठी रीडिंग करू शकले आणि महादेवांचा आशीर्वाद होता म्हणून ही अशी छान अशी एवढी सुंदर रीडिंग झाली. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.